कंपॅरेटिव्ह गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स या पेपरमधला स्टेट इन द एरा ऑफ ग्लोबलायझेशन हा भाग बघणार आहोत. मागच्या वेळेला आपण राज्याची भूमिका काय आहे, विकसनशील देशात राज्य कसं काम करतं, विकसित देशांमध्ये कसं करतं, त्याच्या वेगवेगळ्या भूमिका, अशा विविध पद्धतीने चर्चा केलेली आपण मागच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल. पण आता आपल्याला काय बघायचं आहे की जागतिकीकरणाच्या काळामध्ये राज्यावरती, राज्य संस्थेवरती कसा परिणाम झाला, राज्याच्या भूमिका बदलल्या का, असं आपल्याला थोडस बघायचं. तर आपण त्याचं बघू थोडस. त्याच्यामध्ये या प्रकरणात आपण जागतिकीकरणाचा अर्थ, विविध पैलू, जागतिकीकरणाचे विविध दृष्टिकोन बघणार आहोत. विकसनशील राष्ट्रांवरती जागतिकीकरणाचा परिणाम काय झाला, जागतिकीकरणाच्या काळात राज्याला आलेली प्रमुख आव्हाने बघणार आहोत. ओके, तर असं वेगवेगळं थोडंसं आपण या प्रकरणात बघणार आहोत. मुळात आता आपल्याला असं बघायचं आहे की या प्रकरणाचा मुख्य फोकस जो आहे की तो जागतिकीकरण हा आहे. कारण आपण इतके युनिट्स या पेपरमध्ये, इतके युनिट्स कंपॅरेटिव्ह गव्हर्नमेंट पॉलिटिक्स याच्यामध्ये तुलनात्मक शासन कसं, राजकारण कसं, राज्य म्हणजे काय, नेशन स्टेटचा काय, अशा अनेक गोष्टी बघतो. हे सगळं ठीक आहे की आपण अनेक गोष्टी बघतो आणि त्याच्यामध्ये मग नेशन स्टेटची कल्पना काय आहे, राज्य म्हणजे काय, राज्याची भूमिका, राज्याच्या थिअरी, अशा अनेक गोष्टी बघितल्या आपण. संघराज्य बघितलं, एकात्म राज्य बघितलं, बरोबर आहे ना. संघराज्य, एकात्म राज्य, संसदीय शासन पद्धती, अध्यक्ष शासन पद्धती, म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्याला असं दिसतं की अशा पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने शासन चाललेलं असतं. मग हे सगळं चाललंय, मान्य. पण आता आपल्याला इथं नवीन एक भूमिका अशी घ्यायची आहे की जागतिकीकरण ही जी एक कन्सेप्ट नवीन आली आहे, तिचा या सगळ्यावरती काय परिणाम झाला हे आपल्याला बघायचंय. आता जागतिकीकरण ही काही एका रात्रीत झालेली जादू नाहीये. जागतिकीकरण ही कल्पना काही अशी सडन रिव्होल्युशनरी किंवा क्रांतिकारी स्वरूपाची नाहीये. तर ती एक क्रांती तत्वादाने तयार झालेली कन्सेप्ट आहे. ती हळूहळू डेव्हलप होत गेली. म्हणजे जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन ही एक अशी आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक प्रक्रिया आहे की ज्यामध्ये जग हे एकत्र जडले जाते. ओके, म्हणजे जगातल्या सर्व राष्ट्रांना एकत्र आणण्याची किमया या प्रक्रियेमध्ये आहे. याच्यामध्ये जग युनाइट होतं, सगळं जग जवळ येतं आणि परस्परांवरती अवलंबून राहायला लागतं. ओके, म्हणजे जागतिकीकरणाची प्रक्रिया ही थोडक्यात एकीकरणाची प्रक्रिया आहे, असं तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. त्याचा परिणाम असा होतो की जगामध्ये जी राष्ट्र विखुरलेली आहेत, देश विखुरलेले राष्ट्र, ती सगळी एकत्र यायला लागतात आणि मग हळूहळू जग ही एक व्यवस्था बनते. ओके, आता जागतिकीकरणातला प्रमुख घटक काय याच्यामध्ये, याच्यात प्रमुख जागतिकीकरणातला सेंट्रल की फॅक्टर काय, तो म्हणजे राष्ट्रराज्य, व्यक्ती, वेगवेगळ्या व्यक्ती सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व असतात. बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीज या पण याच्यात इन्व्हॉल्व असतात. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स या पण इन्व्हॉल्व असतात याच्यामध्ये. बिगर शासकीय संघटना, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, या सुद्धा या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व असतात. नंतर व्यक्तिगत गुंतवणूकदार म्हणजे काही इन्व्हेस्टर्स असतात वैयक्तिक, ते या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व असतात. आज बघा, परदेशात गुंतवणूक करण्याचंही प्रमाण वाढलेलं आहे.
आणि परदेशी लोक आपल्याकडे गुंतवणूक करतात. म्हणजे असं आपल्याला दिसत असेल, बँका किंवा अनेक ठिकाणी परदेशी गुंतवणूकदार असतात आणि आपण परदेशात गुंतवू शकतो. याच्यात इन्व्हॉल्व असणाऱ्या गुन्हेगार संघटना सुद्धा आहेत, प्रसार माध्यमे आहेत, म्हणजे मास मीडिया. याचं स्वरूप म्हणजे कसं आहे, एक डबल फोल्ड असं दुहेरी स्वरूप आहे. म्हणजे पहिली गोष्ट, जागतिकीकरण ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, मोठी प्रक्रिया आहे. त्याला अनेक पैलू आहेत, त्याच्यामध्ये अनेक घटक इन्व्हॉल्व झालेले आहेत. म्हणजे जागतिकीकरण ही काही एक अशी फॉर्मल प्रोसेस नाही, औपचारिक प्रक्रिया की झाली सुरू, तसं नाही. त्यात वेगवेगळी राष्ट्रराज्य, वेगवेगळ्या व्यक्ती, अनेक कंपन्या, संघटना, अनेक गोष्टी याच्यात इन्व्हॉल्व आहेत. आता जागतिकीकरणाचं स्वरूप दुहेरी असं आपण म्हणलं म्हणजे ड्युएल आहे किंवा डबल फोल्ड असलेलं. तर म्हणजे काय, याचं कारण काय? जागतिकीकरणाची ही जी प्रक्रिया चालली आहे ना, ती दुहेरी आहे असं म्हणण्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये परस्पर विरोधी असे दोन प्रवाह आपल्याला दिसतात. म्हणजे एकाच वेळी दोन गोष्टी चालू असतात. एकीकडे जागतिकीकरणाचा रेटा असतो आणि दुसरीकडं स्थानिकीकरणाचा रेटा असतो. आता हा काय प्रकार आहे हे समजून घ्या. जागतिकीकरण विरुद्ध स्थानिकीकरण म्हणजे ज्या वेळेला जग एकत्र येण्याची गरज असते, सगळ्यांना कुठेतरी असं वाटतं की एकमेकांवर आपण अवलंबून आहोत, आपण एकत्र आलं तर काहीतरी सुधारणा होईल, प्रगती होईल, आणि मग राष्ट्रराज्य एकत्र यायला लागतात, वेगवेगळ्या देशांमधले लोक एकत्र यायला लागतात असं वाटतं. पण त्याच वेळेला त्याला विरोधी असा एक ट्रेंड चालू आहे की या सगळ्या गोंधळात कुठंतरी स्थानिक अस्मिता दबल्या जातात का? आता हे फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. स्थानिक अस्मिता दबल्या जातात का, दडपल्या जातात का? तर एक लक्षात घ्या, जागतिकीकरणाच्या विरुद्ध प्रक्रिया आहे स्थानिकीकरण. बऱ्याचदा लोकल जे काही संघटना असतात किंवा लोकल व्यक्ती असतात, स्थानिक कंपनी असतात, त्यांना असं वाटतं की समजा आपण जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये बाजूला फेकलो जातो की काय, मग आपल्या स्थानिक वस्तूंना उठाव कसा येणार, स्थानिक वस्तू कशा विकल्या जाणार, त्याला बाजारपेठ कुठली मिळणार, असे वेगवेगळे इश्यूज ह्याच्यामध्ये तयार होतात. कारण जागतिकीकरणामुळे चांगल्या क्वालिटीच्या वस्तू एकमेकांच्या देशांमध्ये उपलब्ध होतात. मग अशा वेळेला स्थानिक वस्तू विकल्या गेल्या पाहिजेत की नाही. त्याच्यामुळे हा जो रेटा आहे तो दुहेरी आहे, जागतिकीकरण विरुद्ध स्थानिकीकरण, म्हणजे ग्लोबलायझेशन वर्सेस लोकलायझेशन असा तो वाद आहे. याच्यात अजून एक असं आहे की एकीकरण विरुद्ध ध्रुवीकरण, म्हणजे युनिफिकेशन विरुद्ध पोलरायझेशन. एकीकरण म्हणजे काय की सत्तेचं एकीकरण, सगळ्यांनी एकत्र येणं आणि मग एक कॉमन प्लॅटफॉर्म मिळणं, आणि त्याच वेळेला एक विरुद्ध प्रवाह असा आहे की ध्रुवीकरण म्हणजे सांस्कृतिक. अजून एक आहे सांस्कृतिक एकात्मीकरण विरुद्ध सांस्कृतिक विघटनवाद. म्हणजे सांस्कृतिक एकात्मीकरण म्हणजे सगळ्या जगाची एक संस्कृती तयार करायला बघणं, त्याला म्हणायचं सांस्कृतिक एकात्मीकरण. आणि त्याच्या विरुद्ध सांस्कृतिक विघटनवाद म्हणजे फ्रॅगमेंटेशन. वेगवेगळ्या संस्कृतींच्या मध्ये गट पडले जातात आणि त्याच्यामध्ये ह्या लॉयल्टीज किंवा अस्मिता विघटित होतात, म्हणजे सांस्कृतिक विघटनवाद. याच्यात अजून एक ट्रेंड आहे की अमेरिकीकरण विरुद्ध पाश्चात्तीकरण. म्हणजे काय बरं की अमेरिकीकरण म्हणजे अमेरिकेची कॉपी करणं आणि पाश्चात्तीकरण म्हणजे वेस्टर्न कंट्रीजची कॉपी करणं, असा पण एक ट्रेंड आहे. मग अजून एक ट्रेंड आहे मॅकडोनाल्डीकरण विरुद्ध स्वदेशीकरण. मॅकडोनाल्डीकरण म्हणजे काय की सगळं
वेस्टर्न कंट्रीजची कॉपी करणं, मॅकडोनाल्ड म्हणजे वेस्टर्न कंट्रीजची कॉपी करणं, आणि स्वदेशीकरण म्हणजे स्वतःच्या देशातल्या अस्मिता जपण्याचा प्रयत्न करणं आणि त्याच्यामधून तुम्ही आयडेंटिफिकेशन करणं. म्हणजे इथे स्वदेशीकरण म्हणजे स्वदेशाला महत्व, स्वदेशी वस्तू वापरणे वगैरे, स्वदेशी भाषा बोलणे, स्वतःच्या देशाचा अभिमान बाळगणे, असं सगळं याच्यामध्ये अपेक्षित आहे. आता याच्यामधून अजून एक आपल्याला दिसतं की जागतिकीकरणाबद्दल विविध मतभिन्नता असली तरी जागतिकीकरणाची प्रक्रिया चालू आहे. म्हणजे जागतिकीकरण कसं होत आहे, कसं चाललंय, कशा पद्धतीने चाललंय, ह्याच्यात वेगवेगळ्या विचारवंतांची वेगवेगळी मत आहेत. ओके, कोणाचंच ॲग्रीमेंट नाहीये की जागतिकीकरण कसं असायला पाहिजे. तरी पण जागतिकीकरणाची प्रक्रिया चालू आहे याच्याबद्दल मात्र एकमत आहे. म्हणजे ही प्रोसेस चालू आहे याच्याबद्दल एकमत आहे. ओके, 15व्या शतकामध्ये काय झालं की आधुनिक नगर राज्य उदयाला आल्याबरोबर ही जागतिकीकरणाची प्रक्रिया चालू झाली. म्हणजे जागतिकीकरणाची प्रक्रिया आपल्याला असं वाटतं नवीन आहे, पण तशी ती नवीन नाहीये. ती किती जुनी आहे ते बघा. 15व्या शतकात आधुनिक नगर राज्य उदयाला आल्याबरोबर ही प्रक्रिया चालू झाली. ओके, म्हणजे ही खूप तशी ज्या वेळेला नगरराज्य उदयाला आली त्याच वेळेला सायमल्टेनियसली ही प्रक्रिया चालू झाली. म्हणजे नगर राज्यांचं अस्तित्व, त्याच वेळेला जागतिकीकरणाची प्रक्रिया, असं एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या प्रक्रिया चालू झाल्या. असं का बरं मी म्हणलं? का असं म्हणलं? कारण आंतरराष्ट्रीय घडामोडी व विकासाचा अंतर्गत राजकारणावर परिणाम होत असतो. असं मी म्हणलं याचं कारण असं आहे की ही प्रक्रिया चालू आहे कारण आंतरराष्ट्रीय घडामोडी व विकासाचा अंतर्गत राजकारणावर झालेला परिणाम. आणि म्हणून असं मला म्हणायचंय की जागतिकीकरणाची प्रक्रिया ही खूप जुनी आहे, एकदम अचानक सुरू झालेली नाहीये. फक्त ती आपल्याला जाणवलं ते 80-90च्या दशकात जाणवली, पण ती बराच काळ आधी चालू होती. म्हणजे जसं समुद्रात वरवर समुद्र शांत दिसत असला, पाणी संत असलं तरी आतमध्ये अंडरकरंट्स भरपूर असतात, तसं ही जागतिकीकरणाची प्रक्रिया आहे. म्हणजे आपल्याला वरून बघितलं तर समुद्राचं तळ किंवा आतले अंतर्प्रवाह कळत नाही. तसंच जागतिकीकरणाच्या बाबतीत अनेक वर्ष ही प्रक्रिया चालू होती, फक्त आपल्याला त्याची जाणीव उशिरा झाली. याचं चित्रण, ही जी प्रक्रिया आहे ती कशी झाली चालू, कशी नाही, याच्याबद्दल आपल्याला ह्युगो ग्रोशियस व इमॅन्युएल कांट यांच्या लेखनात हे सगळं आपल्याला आढळतं. त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय कायदा व समाज राज्यांच्या सहकार्य व सहअस्तित्वावर अवलंबून असतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदा व समाज हा राज्यांचं सहकार्य व सहअस्तित्व ह्याच्यावर अवलंबून असतो. म्हणजे टोटल इंटरनॅशनल लॉ जो आहे तो पहिली गोष्ट राज्यांचं एकमेकांना सहकार्य पाहिजे आणि को एक्झिस्टन्स असतं. राज्य एकमेकांबरोबर गुण्या गोविंदांनी नांदायला तयार असतील तरच हे आंतरराष्ट्रीय कायदा त्याचं अंमलबजावणी कितपत यशस्वी होईल हे अवलंबून असतं. परंतु आज या प्रक्रियेत गुणात्मक वाढ झाली आहे, परंतु याच्यामध्ये आज क्वालिटेटिव्ह वाढ झालेली आहे. जागतिकीकरण हा ऐतिहासिक प्रक्रियेचा शेवट आहे. म्हणजे ही जी हिस्टॉरिकल प्रोसेस गेली अनेक वर्ष चालू आहे
त्याच्या सगळ्याचा शेवट हा जागतिकीकरण आहे. लक्षात येते. युरोपियन भांडवलशाहीचा विस्तार हा 16व्या शतकात सुरू झाला, पण 19व्या शतकाच्या शेवटी औद्योगिक क्रांतीनंतर जागतिक व्यापार व गुंतवणूक यात झपाट्याने वाढ झाली. युरोपियन भांडवलशाहीचा विस्तार हा 16व्या शतकाच्या त्यावेळेला सुरू झाला, पण 19व्या शतकाच्या शेवटी काय झालं, औद्योगिक क्रांतीनंतर जागतिक व्यापार व गुंतवणूक यात झपाट्याने वाढ झाली. याच काळात वसाहतीकरण झाले. बड्या राष्ट्रांनी जगाची सत्ता आपल्यात वाटून घेतली आणि वसाहतींचे शोषण सुरू झाले. म्हणजे आता एक ह्याच्यामध्ये गंमत अशी बघा की युरोपियन भांडवलशाहीचा विस्तार, एक्सटेन्शन ऑफ युरोपियन कॅपिटलिझम, हे खूप पूर्वी सुरू झाले, 16व्या शतकात. ओके. आणि 19व्या शतकाच्या शेवटी जागतिक व्यापार गुंतवणूक यात वाढ झाली आणि वसाहतीकरण सुरू झालं. आपल्याला असं म्हणता येईल की वसाहतीकरण होणं किंवा काही जागतिकीकरणाची सुरुवात होती का मग? कारण बाय द वे त्या निमित्ताने पाश्चात्य देशांचं वारं म्हणजे रुलिंग कंट्रीजचं वारं हे वसाहतींमध्ये पोचायला लागलं आणि नकळत त्यांनी जागतिकीकरणाला थोडस चालना मिळाली. याच्यात वसाहतीकरणाची जे प्रक्रिया आहे कॉलोनायलायझेशनची, त्याच्यामध्ये बड्या राष्ट्रांनी जगाची सत्ता वाटूनच घेतली. म्हणजे फ्रेंच लोक म्हणा, बडी राष्ट्र म्हणजे फ्रान्स, नंतर इंग्लंड, अशा लोकांनी काय केलं, यांनी सत्ता वाटल्या गेल्या त्यांच्यामध्ये. पोर्तुगीज लोक, आणि ती वाटली आणि मग काय झालं, म्हणजे जगाची थोडक्यात आशिया आफ्रिका खंडातल्या देशांच्या विभागणीच झाली की हा इंग्लंडकडं, हा पोर्तुगालकडं, हा फ्रान्सकडं, असं ते सगळं सुरू झालं आणि वसाहतींचं शोषण सुरू झालं. म्हणजे त्यांनी नुसती सत्ता वाटून घेतली असं नाहीये, तर त्याच्यामध्ये वसाहतींचे शोषण सुरू झाले. ओके. म्हणजे आता भारताचंच बघा ना तुम्ही, आपला गोवा किती दिवस पोर्तुगीजांच्या ताब्यात होता, आपलं पॉंडिचेरी फ्रान्सच्या ताब्यात होतं, असं दिसतंय की नाही तुम्हाला? मग असं लक्षात घ्या की त्याच्यामध्ये वसाहतींचं शोषण सुरू झालं. पहिल्या महायुद्धानंतर आणि 1930च्या आर्थिक मंदीनंतर हा बदल जाणवायला लागला. म्हणजे हा बदल कधी जाणवायला लागला? पहिल्या महायुद्धानंतर. आणि 1930ला खूप आर्थिक मंदी आली जगात, ग्रेट डिप्रेशन असं आलं होतं. त्यावेळेला हे जाणवायला लागलं की वसाहतींचं शोषण होतंय. म्हणजे 1930ला तर सगळं जग जणू काय ह्याच्या आहारी गेलेलं होतं, कशाच्या, मंदीच्या. सगळीकडं आर्थिकदृष्ट्या दुरावस्था झालेली आपल्याला दिसती. म्हणजे बँका बुडल्या होत्या, अनेक कामगार बेकार झाले, नंबर ऑफ थिंग्स. ओके. खूप बँका बुडल्या, किंमत घसरली पैशांची, अशा अनेक गोष्टी. म्हणजे अगदी अमेरिका वगैरे देशामधले सुद्धा, मोठ्या मोठ्या देशांमधले सुद्धा बँका धडाधडा बुडल्यात. म्हणजे हे, आणि ज्या वेळेला बँका बुडतात तेव्हा तुमची अर्थव्यवस्था अगोदर धोक्यात येते. कारण बँक सेक्टर हा अर्थव्यवस्थेचा मोठा पाया आहे. त्यामुळे तुमच्या बँका बुडणं देशातल्या, किंवा रिट्रेचमेंट होणं, कामगार कपात, हे आर्थिक मंदीची लक्षण आहेत. मग काय झालं, दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी मोठा बदल झाला. या काळात काय झालं माहितीये, भांडवलशाहीचा प्रसार झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी भांडवलशाहीचा प्रसार झाला. कारण लोकांना असं कळलं की याच्या भांडवलशाहीमुळे आपली प्रगती होते. त्यात विशेषतः अमेरिकेचा खूपच प्रभाव होता. आणि मग बहुराष्ट्रीय ही संकल्पना त्याच्यामध्ये रूढ झाली. ओके. बहुराष्ट्रीय कंपन्या ही संकल्पना रूढ झाली. म्हणजे काय,
की बहुराष्ट्रीय कंपनी ही जी नवीन कल्पना आहे त्याच्यामध्ये की टेक्नॉलॉजी आणि कॅपिटल ॲडव्हान्स देशाचं असतं आणि लेबर आणि रॉ मटेरियल हे विकसनशील देशाचं असतं. अशा पद्धतीने या MNCs ते काढतात. ओके. याच्यात उत्पादनाचं व्यापाराचं आंतरराष्ट्रीयकरण करण्यात आलं. म्हणजे याच्यामध्ये काय झालं की बहुराष्ट्रीय कंपनी ही जी कन्सेप्ट आहे 1990 नंतर तर फारच पॉप्युलर झाली ती आणि मग त्याच्यामध्ये उत्पादनाचे व व्यापाराचे आंतरराष्ट्रीयकरण करण्यात आले. लक्षात घेत आहे म्हणजे उत्पादनाचे व व्यापाराचे इंटरनॅशनलायझेशन म्हणजे काय की आपली वस्तू इंटरनॅशनल मार्केटमध्ये कशी टिकेल याचा थोडक्यामध्ये प्रोपगंडा सुरू झाला आणि असं केल्यामुळं काय होईल ती वस्तू जास्त खपेल की नाही. आता तुम्ही एक असं बघा की आपल्याकडचे उत्पादनाच्या बाबतीत बघते आपल्याकडचे हापूस आंबे परदेशात जातात हो ना. त्याचं कारण उत्पादनाचं आंतरराष्ट्रीयकरण झालं. व्यापार चप्पल कोल्हापूरच्या जातात परदेशात. अनेक गोष्टी आपल्याकडच्या परदेशापर्यंत रवाना होतात म्हणजे त्यालाच आंतरराष्ट्रीयकरण असं म्हणता येईल. आणि व्यापाराचं पण आंतरराष्ट्रीयकरण झालं. आता एक बघा की आर्थिक क्षेत्रामध्ये नवीन ब्रेटन वूड व्यवस्थेने व्यापाराच्या उदारीकरणाला मदत केली. आर्थिक क्षेत्रामध्ये ही जी ब्रेटन वूडची सिस्टीम आहे व्यापाराच्या उदारीकरणाला त्यांनी मदत केली. ही ब्रेटन वूडची जी व्यवस्था आहे किंवा तिथं जी कॉन्फरन्स घेतली ती त्याच्यामध्ये विकसनशील देशांच्या प्रगतीसाठी काय करता येईल असे थोडेसे विषय चर्चेला घेतले होते. व्यापाराच्या उदारीकरणाला त्यांनी मदत केली म्हणजे लिबरलायझेशन ऑफ ट्रेड त्याला मदत केली. उदारीकरणाचा एक परिणाम असा होतो की भारताचं नाव सगळीकडं जायला मदत होते वेगवेगळ्या देशांमध्ये आणि कुठंतरी लिबरलायझेशन सुरू झालं. नंतर निर्वसाहतवादामुळे नवीन रचना निर्माण झालेली आपल्याला आढळते. यानंतर बर्लिनची भिंत काढली म्हणजे बर्लिन मुळे जर्मनीचे 2 भाग झाले ना पूर्व जर्मनी पश्चिम जर्मनी. त्याच्यानंतर काय कॉम्प्रोमाइज झालं आणि बर्लिनची भिंत पाडून टाकण्याचा निर्णय घेतला. परिणाम पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी एकत्र आले. त्यांचे रियुनिफिकेशन झालं परत एकत्र आले. तसेच सोव्हिएत रशियाचे विघटन झाले. सोव्हिएत रशियाचं विघटन ही फारच मोठी शॉकिंग न्यूज आहे आणि परिणाम काय झाला जर्मनी आणि रशियामुळे जागतिकीकरणाची प्रक्रिया अतिशय सोपी झाली असे आपल्याला म्हणावे लागते. पण त्याच्या आधी आपल्याकडे इतर देश हे इतकं हस्तक्षेप करत नव्हते आपल्या देशामध्ये. म्हणजे अमेरिकन लोक येऊन जायचे किंवा इतर लोक येऊन जायचे पण जितका हस्तक्षेप या देशांनी केलाय तेवढा कुणी केला नाही आणि म्हणून जागतिकीकरणाची प्रक्रिया सोपी झाली त्याच्यामुळे. तर हे झालं जागतिकीकरणाचे हे जे काही वेगवेगळे स्टेजेस आहेत कसं 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 ते वाढत गेलं आणि एक्सपांड होत गेलं ते तुम्हाला मी सांगितले. आता जागतिकीकरणाविषयी वेगवेगळे दृष्टिकोन आहेत ते आपण आता पाहूयात की त्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. एक म्हणजे अतिजागतिकीकरण म्हणजे हायपर ग्लोबलायझेशन. तर अतिजागतिकीकरण ही एक मध्यवर्ती संकल्पना आहे. यात पुन्हा मागे जाता येत नाही. म्हणजे कसं आहे की याच्यामध्ये एकदा तो देश जागतिकीकरणाच्या दृष्टीने पुढे गेला की मग ती परत रिटर्न येता येत नाही. म्हणजे एकदा तुम्ही ऍडव्हान्स झालात की परत बॅकवर्ड नाही होऊ शकत. म्हणजे इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे ही. परत रिटर्न करता होत नाही ते. आणि याच्यामध्ये आर्थिक सत्ता महत्वाची आहे.
यातून सामाजिक व राजकीय संघटनांचे नवीन रूप आपल्याला दिसते. दुसरा जो दृष्टिकोन आहे, तर हा दृष्टिकोन अतिजागतिकीकरणाच्या विरुद्ध आहे, दुसऱ्या टोकाचा आहे. त्यांच्या मते जागतिकीकरण ही एक कल्पित आहे म्हणजे बीत आहे. जागतिकीकरण ही काही नवीन किंवा क्रांतिकारी कल्पना नाही. ओके, म्हणजे जागतिकीकरण ही नवीन किंवा क्रांतिकारी कल्पना नाही. त्यांचं म्हणणं काही नवीन नाहीये, पूर्वीपासून आपण असेच होतो, ह्याच्यात काही नवीन सांगितलंय असं यांचं म्हणणं आहे. पण आणि तिसरी गोष्ट अशी आहे की संक्रमणवाद्यांकडून हा विचार तिसरा आलेला आहे, तिसरा जो त्यांच्यामध्ये सामाजिक, राजकीय व आर्थिक बदल ज्या वेगाने होत आहेत त्यामागे जागतिकीकरण आहे. म्हणजे ज्या वेगाने हे सगळं चेंजेस चाललेत, सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक, त्याच्यामध्ये मागं जे बॅकडोर आहे ते जागतिकीकरण हे आहे. म्हणजे 3 वेगवेगळ्या प्रकारचे विचार आत्ताच्या आत्ता आपण बघितले. शेवटी असं म्हणायला लागतं की जागतिकीकरण ही सत्तेची पुनर्रचना आहे, म्हणजे रिस्ट्रक्चरिंग ऑफ द पॉवर असं आहे किंवा रिइंजिनिअरिंग असं आहे. म्हणजे की जागतिकीकरण कसं असायला पाहिजे वगैरे हे महत्वाचं आहे. तर थोडक्यात जी सत्तेची उतरंड आहे ती नव्याने रिअरेंज करणं असा त्याचा हेतू आहे. मग त्याच्यासाठी कसं करणार, रिअरेंजमेंट कशी करणार? तर युरोपियन युनियन हे एक उदाहरण आहे त्याचं. जागतिक व्यापार संघटना हे एक उदाहरण आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO. तर हे आहे आपल्याकडं, अशी उदाहरणं बोलकी आहेत. यात सार्वभौम सत्ता, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशी विभागणी केली जाते अधिकारांची. म्हणजे काही अधिकार इंटरनॅशनल लेवलचे असतात, काही स्टेट लेवलचे, तर काही सार्वजनिक लेवलचे अशी असते. नवीन सार्वभौम सत्ता नवीन सार्वभौम राजवट ही कल्पना पारंपरिक राज्याच्या कल्पनेला विरोध करते. म्हणजे नवीन कल्पना जी आहे ती राज्य पारंपरिक असेल वगैरे त्याला ती विरोध करते. तर एक नवीन अजून एक विचार थोडासा बघूयात आपण. नव मार्क्सवाद्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणजे काय? न्यू मार्क्सिस्ट जागतिकीकरणाच्या सगळ्या प्रक्रियेकडे वेगळ्याच पद्धतीने बघतात. त्यांच्या मते जागतिकीकरणाचा परिणाम विकसनशील राष्ट्रांवरती वेगळा होतो. तो म्हणजे जागतिकीकरण म्हणजे नववसाहतवाद होय. विकसित राष्ट्रे नव उदारमतवादी धोरणांचा विस्तार करू पाहतात. म्हणजे त्यांचं काय मत आहे की जागतिकीकरण म्हणजे नववसाहतवाद होय. विकसित राष्ट्रे ही त्यांच्या नव उदारमतवादी धोरणांचा विस्तार करू पाहतात. तर आता जरा वेगळा विचार थोडासा करूयात थोडा आपण. 1970 आणि 1980च्या दशकात जो तेलाचा पेच प्रसंग झाला, म्हणजे ऑइल क्रायसिस खूप फेमस आहेत त्या काळातले. म्हणजे त्या तेलावरून युद्ध वगैरे झाली, अक्षरशः युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. इराण वॉर आठवा थोडस तुम्ही त्याच्यामध्ये, की तेल हा महत्वाचा इश्यू झाला. अरबी देश आणि आखाती देश यांचं सगळं जो इकॉनॉमी जी त्यांची आहे ती सगळी तेलावरती आहे. खनिज तेलाचा साठा त्यांना सापडला आणि ते अचानक फोकस मध्ये आले हे देश. आणि या प्रसंगामुळे काय झालं की पश्चिम देशांची आर्थिक गणित अचानक बदलली. विकसनशील राष्ट्रांपुढे जागतिकीकरण हा कर्जाशी निगडीत असा प्रश्न आहे. काही विकसनशील देशांना उदाहरणार्थ मेक्सिको वगैरेला कर्ज चुकवणं अवघड झालं.
म्हणजे एक लक्षात घ्या आता की याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की विकसनशील राष्ट्रांपुढे जागतिकीकरण ही जी कन्सेप्ट ती कर्जाशी निगडीत आहे. आता गंमत अशी की कर्जाशी निगडीत म्हणजे काय, हे विकसनशील देश असतात ते परदेशाकडून डेट कर्ज उचलतात. ओके, फॉरेन डेट म्हणतात त्याला. आणि मग ती कर्ज चुकवणं मुश्किल होतं. आपण आधीच्या लेक्चरमध्ये असं बघितलं ना, चीननी पाकिस्तान कितीतरी आशिया खंडातल्या देशांना कर्ज देऊन ठेवली, तरी ती कर्ज चुकवणं त्या देशांना अवघड झालेलं आहे. आणि मग त्याचाही परिणाम कुठंतरी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेवरती होतो की नाही, की मग जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जो कर्ज देणारा देश आहे तो आपोआपच प्रभावी होतो. मेक्सिको कर्ज चुकवणं त्याला अवघड झालं, म्हणजे या देशांचं काय झालं, दिवाळी वाजली. ओके, ब्राझील, मेक्सिको हे सगळे बॅकवर्ड कंट्रीज आहेत आणि त्यांना कर्ज रिटर्न करणं काय व्याज पण अवघड झालं. या बदलांमुळे काय झालं की बाजारपेठेमध्ये एक स्पर्धा निर्माण झाली. लक्षात आलं? आता असे चेंजेस झाले. मग जे काय मार्केट आहे, ओपन मार्केट, तिथं स्पर्धा निर्माण झाली. या राष्ट्रांमधील कल्याणकारी भावना नाहीशी झाली. पहिली गोष्ट काय झाली की स्पर्धा निर्माण झाल्यामुळं या राष्ट्रांमध्ये जी वेलफेअरची कन्सेप्ट होती तीच नाहीशी झाली. जागतिकीकरणाच्या रेट्यामुळं किंवा त्या कल्पनेमुळं, उदात्त कल्पनेमुळं राष्ट्र सगळी कल्याणकारी याच्या मूडमध्ये गेली. ओके, या प्रदेशात विषमता निर्माण, हळूहळू काय झालंय, कमी जास्त झालं आणि विषमता निर्माण झाली. म्हणजे हे सगळे देश विषमतेच्या आधारावर वाटचाल करायला लागली. इनइक्वालिटी इंट्रोड्यूस झाली. या राष्ट्रांमधले लहान शेतकरी, शेतमजूर, लहान उद्योजक यावर जागतिकीकरणाचा वाईट परिणाम झाला. म्हणजे या देशातील लहान शेतकरी, शेतमजूर, लहान उद्योजक यावर जागतिकीकरणाचा वाईट परिणाम झाला. म्हणजे या देशांमध्ये जे लहान लहान शेतकरी होते किंवा स्मॉल इंडस्ट्रीज, तर त्यांच्यामध्ये परिणाम झाला. परिणाम असं झाला की लोक मनाने खचली, त्यांना काही सुचलं नाही आणि आता आपलं कसं होणार असं एक ठरलं. अशा प्रकारे जागतिकीकरण हे विकसनशील राष्ट्रांसाठी घातक ठरले. म्हणजे जागतिकीकरण झाल्यामुळे विकसनशील राष्ट्रांमध्ये फारसा फरक पडला असं आढळत नाही. ते घातक झालं. कारण काय झालं की जागतिकीकरणाच्या विळख्यात अडकल्यामुळे इथं वेगळ्याच गोष्टी व्हायला लागल्या. अर्जेंटिना, आफ्रिका येथे सामाजिक विषमता वाढली. म्हणजे अर्जेंटिना, आफ्रिका येथे सामाजिक विषमता वाढली. ओके, जागतिकीकरणाचा परिणाम सर्व राष्ट्रांवर कमी अधिक झालेला दिसतो. जागतिकीकरणामुळे परस्पर अवलंबन कसं योग्य आहे हे ठरलं, बरोबर आहे, पण त्याचा परिणाम प्रत्येक राष्ट्रांवरती कमी जास्त झालेला दिसतोय आपल्याला. म्हणजे जागतिकीकरणाच्या ट्रेंडमध्ये सामाजिक विषमता सुद्धा वाढलेली आपल्याला दिसते काही ठिकाणी. कारण ज्या लोकांना फायदा व्हायचा त्यांना झाला जागतिकीकरणाचा फायदा, ती लोक ऍडव्हान्स झाली, ती पुढे गेली, पण काही लोकांना जागतिकीकरणाचा फायदा मिळालाच नाही असं आपल्याला दिसतंय. आता राज्याच्या सार्वभौमत्वावर काय परिणाम झाला जागतिकीकरणाचा हे थोडस आपण बघूयात. ओके, राज्याच्या सार्वभौमत्वावर कसा परिणाम झाला, म्हणजे राज्याची सॉव्हरेनिटी त्याच्यामुळं धोक्यात आली का असं काहीतरी विचार केला पाहिजे इथे. तर राज्य ही सार्वभौम आहेत, बरोबर आहे, पण जागतिकीकरणामुळे याची कुठंतरी धोक्यात आली का, कुठंतरी अतिक्रमण झालं का दुसऱ्या देशाचं एखाद, असाही थोडा विचार करायला लागतो याच्यामध्ये. म्हणजे जागतिकीकरण ही कन्सेप्ट सर्वव्यापी असली तरी त्याच्यामुळे असं होता कामा नये की राज्यांची सॉव्हरेनिटी धोक्यात आली, असं होता कामा नये. ब्रिटिश राज्यशास्त्रज्ञ डेव्हिड हेल्ड याने जागतिकीकरणामुळे राष्ट्र राज्याला जी आव्हाने आली ती सांगितलेली. म्हणजे
जागतिकीकरणामुळे नेशन स्टेटला काय चॅलेंजेस स्वीकारायला लागली ती सांगितलेली आहे. ओके, ती कुठली मग? एक तर नवीन अर्थव्यवस्थेचे आव्हान, म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रक्रियेमध्ये दोन प्रमुख बदल झाले. एक बहुराष्ट्रीय कंपन्या आणि बहुराष्ट्रीय बँका. लक्षात येते? म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रक्रियेमध्ये दोन प्रमुख बदल झाले. एक तर बहुराष्ट्रीय कंपन्या आणि बहुराष्ट्रीय बँका. म्हणजे राज्य आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था यात अनेक आंतरराष्ट्रीय संघटना व व्यवस्था निर्माण झाल्या. म्हणजे राज्य आणि इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये अनेक ऑर्गनायझेशन्स निर्माण झाले आहे, या इंटरनॅशनल लेवलला काम करतात. व्यवस्था निर्माण झाल्या. 20व्या शतकाच्या सुरुवातीला 37 आंतरशासकीय संघटना व 176 आंतरराष्ट्रीय बिगर शासकीय संघटना अस्तित्वात आल्या. म्हणजे आकडा आता आता हा आकडा काही कमी नाहीये, भरपूर आहे. पण आता तर हा आकडा खूपच वाढलाय. म्हणजे आता जर बघितलं तर अशा अनेक बिगर राजकीय संघटना अस्तित्वात आलेल्या आहेत. म्हणजे पेव फुटल्यासारखं झालंय आता. आता अजून एक आहे आव्हान, म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं आव्हान. म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यातल्या बदलांमुळे राज्याला मर्यादा आल्यात. आंतरराष्ट्रीय कायद्याचं आव्हान कसं काय ते थोडंसं बघा. आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये काय झालं की 1950 मध्ये काय झालं की युरोपमध्ये जी मानवी हक्क व संरक्षण परिषद झाली ती महत्वाची ठरली. मानवी हक्क आणि संरक्षण परिषद झाली ती महत्वाची ठरली. युएनने सुद्धा या संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला व 2005 मध्ये काही नवीन धोरणं आखली. म्हणजे एक लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने सुद्धा काही घडामोडी घडल्यात आणि 2005 मध्ये काही नवीन धोरणं आखली गेली. ओके, मग त्याच्यामध्ये काय नवीन धोरण आखलं माहितीये का की जर एखादे राज्य त्यांच्या नागरिकांचे हक्क संरक्षण करू शकत नसली तर युएनला त्या राज्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार दिला गेला. आणि म्हणजे त्याला एक आपण बघतो ना युएनचं सगळीकडं ते संचार दिसतो, तर ते त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय कायद्यामुळे त्याला चालना मिळाली. अलीकडील काळात आंतरराष्ट्रीय कायदा राज्यांमधला कायदा नसून तो राज्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे इंटरनॅशनल लॉ हा राज्यांच्याही सुपिरियर म्हणतात तसा आहे आणि आंतरराष्ट्रीय कायदा हा सर्वात सुप्रीम असा समजला जातो. नाटो अस्तित्वात आल्यापासून या संरक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण झाले. बघा कशी गंमत आहे की आंतरराष्ट्रीय कायदा जो आहे त्याच्यामुळं काय झालं की आंतरराष्ट्रीय कायद्यामुळे इतके अधिकार मिळाले की युनायटेड नेशन्स असं समजा वाटलं की आता भारतात काल एक लेटेस्ट एपिसोड झाला बघा, तुम्ही बघितलं ना, बंगाल प्रांतामध्ये ते एक हादसा झाला. तर असं वाटलं की मानवी हक्कांचं संरक्षण भारत करू शकत नाही तर युनायटेड नेशन्स तिथं हस्तक्षेप करू शकतो. लक्षात येतंय? किंवा युनायटेड नेशन्सने आतापर्यंत अनेक ठिकाणी मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी हस्तक्षेप केलेला आहे. याचं कारण इंटरनॅशनल लॉचं त्यांना पाठिंबा आहे. ओके, मग नाटो अस्तित्वात आल्यापासून तर संरक्षणाचं पण इंटरनॅशनलायझेशन झालंय. म्हणजे सिक्युरिटी ही कन्सेप्ट आहे तिचं सुद्धा इंटरनॅशनलायझेशन झालेलं आपल्याला आढळतं. आता आपल्याला एक शेवटचा भाग असा बघायचा आहे या टॉपिक मधला की जागतिकीकरणाचा राज्याच्या अंतर्गत कार्यांवर झालेला परिणाम. म्हणजे इंटरनल फंक्शनिंग ऑफ द स्टेट असतं ना, त्याच्यावरती काय परिणाम झाला. मोठा चॅलेंजिंग भाग आहे हा. तर एक आपल्याला असं लक्षात घेता येईल, एक लोकशाही निर्णय प्रक्रियेवरती परिणाम झाला. ओके, म्हणजे राजकीय सिद्धांतवाद्यांनी
लोकशाही निर्णय प्रक्रियेवरती जागतिकीकरणाचा काय परिणाम होतो हा प्रश्न उपस्थित केला. म्हणजे थिअरीवाले जे आहेत त्यांनी काय होऊ शकतो लोकशाही निर्णय प्रक्रियेवरती परिणाम हा प्रश्न उपस्थित केला. पारंपरिक उदारमतवादी विचारवंत हे असा विश्वास ठेवतात की शासनकर्ते व शासित यांच्यात एक समांतर व दृढ संबंध असतात. म्हणजे एक पारंपरिक उदारमतवादी विचारवंत जे आहेत ते असा एक विश्वास ठेवतात की शासनकर्ते आणि लोक म्हणजे शासित यांच्यात एक असे थोडेसे पॅरलल असे चांगले संबंध असतात. शासनकर्ते शासितांसाठी निर्णय घेतात आणि त्यांनी निर्णय घ्यावेत अशी लोकांची त्यांना मान्यता असते. म्हणजे लेजिटिमेट अथॉरिटी असते, त्यांना लेजिटिमेट पॉवर असते की ज्याच्या आधारे ते निर्णय घेऊ शकतात. दुसरा जो परिणाम आहे तो म्हणजे वांशिक पुनरुत्थान म्हणजे इथनिक रिसर्जन्स असा शब्द त्याला इंग्लिशमध्ये वापरतात. ते म्हणजे जागतिकीकरणाशी संबंधित हा दुसरा प्रश्न आहे. म्हणजे भाषा, धर्म, वांशिक अस्मितेशी संबंधित असा हा प्रश्न आहे. याच्यामुळे रिसर्जन्स होऊ शकते. साधारणतः याच्यामध्ये 3 प्रकारचे प्रश्न दिसतात. एक, राज्य संस्था नष्ट केल्यावर सांस्कृतिक व सामाजिक समृद्धी येईल. ओके, म्हणजे 3 प्रश्न कसे की बाबा सांस्कृतिक आणि सामाजिक तुम्हाला जर भरभराट पाहिजे असेल, समृद्धी पाहिजे असेल तर राज्य संस्थेचं अस्तित्व किंवा होल्ड हा कमी केला पाहिजे. कारण राज्य संस्थेच्या हस्तक्षेपामुळे भरभराट होत नाही. त्याचं उदाहरण आपल्याला USSR असं देता येईल. दुसरा जो अप्रोच आहे याच्यामध्ये तो पूर्ण स्वतंत्र राज्य असल्याशिवाय राष्ट्रीय आकांक्षा प्राप्त करता येणार नाही. ओके, राज्य जर स्वतंत्र असेल तर लोक स्वतंत्र असतात आणि तरच मग तुम्हाला काही तुमचे अचिव्हमेंट्स प्राप्त करता येतात. राज्य जर परकीय नियंत्रणाखाली असेल तर स्वतःच्या आकांक्षा प्राप्त करणं हे अजून अवघड होतं. उदाहरणार्थ युगोस्लाविया, त्याचं उदाहरण तसं म्हणता येईल. राज्य एका वांशिक गटाच्या हितसंबंधांकडे दुर्लक्ष करते. राज्य एखाद्या वांशिक गटाच्या हितसंबंधांकडे दुर्लक्ष करते. उदाहरणार्थ भारतात दलित. कधी कधी काय होतं माहितीये का, एखाद्या इथनिक किंवा लिंग्विस्टिक किंवा रिलिजियस ग्रुपकडे किंवा कास्ट ग्रुपकडे थोडंसं दुर्लक्ष केलं जातं आणि मग काय होतं की अशा वेळेला ज्या गटाकडे दुर्लक्ष केलं जातं तो गट काहीतरी ऍक्टिव्हिटीज सुरू करतो. ओके, त्याला रिसर्जन्सी असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे अशा प्रकारे एथनिक रिसर्जन्सी हा एक इथे प्रश्न निर्माण झालेला आहे. डेव्हिड हेल्ड हा पण एक अभ्यासक आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रराज्य ही संकल्पना पूर्ण रद्दबातल झाली नाहीये. म्हणजे त्याचं म्हणणं की जरी जागतिकीकरणाचा रेटा आला तरी राष्ट्रराज्य ही जी मुख्य थिओरॉटिकल कन्सेप्ट आहे ती पूर्ण रद्द झाली नाहीये. आज सुद्धा ती तशी अस्तित्वात आहे. म्हणजे जागतिकीकरण आणि राष्ट्रराज्य हे एकमेकाच्या विरुद्ध कन्सेप्ट असल्या तरी ते एकमेकांबरोबर वाटचाल करताना दिसतात असं डेव्हिड हेल्डचं म्हणणं आहे. जागतिकीकरण ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. मुळातच काय आहे की जागतिकीकरण ही कॉम्प्लिकेटेड प्रक्रिया आहे. त्याला अनेक फॅसेट्स आहेत, अनेक पैलू आहेत, त्यात अनेक प्रश्नांचा समावेश होतो. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक प्रश्नांचा समावेश असलेला आपल्याला दिसतो. दुसऱ्या महायुद्धापर्यंत राष्ट्रराज्य ही संकल्पना दृढ होती. दुसऱ्या महायुद्धापर्यंत तोपर्यंत त्या संकल्पनेला फारसा धक्का लागलेला नव्हता. जागतिकीकरणामुळे राष्ट्रराज्याच्या अंतर्गत कार्यांवरती परिणाम झालेला दिसतो आपल्याला.
जागतिकीकरणामुळे हे जे इंटरनल फंक्शनिंग आहे त्याच्यावरती परिणाम झालेला दिसतो. ओके. आणि मग नागरी समाज व बाजारपेठ यांना महत्व प्राप्त झाले आहे. म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की अंतर्गत कार्यावर परिणाम होतो मान्य, पण आज टोटल जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये नागरी समाज व बाजारपेठ यांना महत्व प्राप्त झाले आहे. म्हणजे मार्केट हे महत्वाचं आहे आणि नागरी समाज, सिव्हिल सोसायटी हे पण महत्वाचं आहे. ओके. तर अशा प्रकारे जागतिकीकरण ही एक सर्वव्यापी अशी संकल्पना आपण पाहिलेली आढळते. जागतिकीकरण ही तसं समजून घेणं अवघड आहे आणि ती मल्टीफेसेट अशी संकल्पना आहे आणि ती कॉम्प्लिकेटेड आहे. ती पॉलिटिकल आहे, इकॉनॉमिक आहे, कल्चरल आहे, अनेक अंगांनी जाणारी अशी ती संकल्पना आहे. त्यात समाजाचे पण काही प्रश्न येतात. तर ही सगळी संकल्पना आपल्याला समजून घेण्यासाठी आधी थिओरॉटिकली जागतिकीकरण म्हणजे काय हे पण बघावं लागतं आणि मग कुठेतरी आपल्याला ही संकल्पना समजते आणि आपल्याला जागतिकीकरणाचा संबंध राज्य व्यवस्थेवर कसा होतो, या सिस्टीमवरती कसा होतो हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण आपण तुलनात्मक शासन आणि राजकारण हे बघताना असंही बघतोय की त्याचे वेगवेगळे पैलू बघतोय की जागतिकीकरणाचा परिणाम विकसित राष्ट्रांवरती वेगळा झालाय, विकसनशील राष्ट्रांवर वेगळा झालाय, असं दिसतंय ना वेगवेगळं आपल्याला. याचं कारण प्रत्येकाला त्याचे मिळणारे फायदे कमी जास्त वेगळे आहेत. म्हणजे जागतिकीकरणामुळे एक काय झालेलं आहे की विकसित राष्ट्र अजून विकसित झाली आहेत, विकसनशील राष्ट्र विकसित झाली आहेत, पण पुन्हा विकासाची जर तुलना केली आपण तर विकसित राष्ट्रांच्या पुन्हा ती मागेच आहेत. लक्षात घ्या. म्हणजे ही विषमतेची दरी काही जागतिकीकरणाला मिटवणं जमलेलं नाहीये. म्हणजे विकसित राष्ट्र अजून पुढे गेली, विकसनशील राष्ट्र जरी थोडी विकास काही फायदे झाले तरी पुन्हा विकसित राष्ट्रांपेक्षा ती बरीच मागे आणि त्यांच्यामधली जी ही गल्फ आहे, ही दरी आहे, ती वाढत चालली आहे. म्हणजे आज विकसनशील देशांमध्ये जरी आपल्याला सुधारणा दिसल्या, विकास दिसला, तरीही तो इतका नाहीये की विकसित राष्ट्रांना ते कुठेतरी गाठतील स्पर्धेमध्ये, असं नाहीच आहे ना. त्याच्यामुळं आज असं दिसतंय की जी पूर्वीची मोनोपोली होती, वर्चस्व होतं विकसित देशांचं विकसनशील राष्ट्रांवर, ते आहे तसंच आहे. जागतिकीकरणाचा फायदा उलट विकसित राष्ट्रांना जास्त झाला असं आपल्याला म्हणायला लागेल. म्हणजे नॉर्थ साऊथ डिवाइड जो आहे, दक्षिण उत्तर विभाजन, हे मिटवण्याचा जो प्रयत्न होता तो यशस्वी झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही. नॉर्थ आणि साऊथ याच्यामधली रिफ्ट दरी ती उलट वाढत चालली आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की जागतिकीकरणाचे जास्तीत जास्त बेनिफिट्स हे विकसित राष्ट्रांना मिळालेत आणि विकसनशील राष्ट्रांना कमी प्रमाणात मिळालेत. आणि त्याच्यामुळे आज असं दिसतंय की विकसनशील राष्ट्र किंवा मागासलेली राष्ट्र कर्जाच्या विळख्यातनं अडकलेली दिसतात. त्यांच्या लोकल वस्तू खपत नाहीयेत, स्थानिक बाजारपेठ त्यांची मोठ्या मोठ्या देशांनी ग्रॅब केलेली आहे. लक्षात येते तुमच्या. त्यामुळे आज इथं असं आहे की ज्याच्याकडे पैसा आहे तोच टिकणार, ज्याच्याकडे पैसा नाही तो टिकणार नाही. आणि पैसा कुणाकडे आहे? विकसित राष्ट्रांकडं. म्हणजे पुन्हा विकसित राष्ट्रांच्या प्रेशरमध्ये विकसनशील राष्ट्रांना राहावं लागतं. हे उघड उघड सत्य आहे, हो ना. हा सगळा जागतिकीकरणाचा परिणाम आहे. आणि आज आपल्याला असं दिसतंय की अनेक देशांमध्ये MNCs खूप आहेत, बहुराष्ट्रीय कंपन्या. त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं तुम्ही वैशिष्ट्य बघा ना, लोकल ब्रँडेड कुणी घेतोय का? आपण नाही घेत. लोकली असं काही घेत नाही. आता तुम्ही बघा, कोलगेट सगळे जण घेण्याकडे कल आहे, हो ना. कोलगेट पण विकोबाच्या दंती किती जण घेतात? म्हणजे अशी जर तुलना केली की तर आपण साबण म्हणा, रोजच्या वापरातल्या वस्तू, या सगळ्या आपण
परदेशातल्या घेतो आणि स्वदेशातल्या घेण्याकडे कल कमी. जर आपल्या वस्तू विक्रीच झाली नाही त्यांची, तर तो पैसा आपल्या देशात कसा राहील? आपण परदेशी वस्तू विकत घेतली की परदेशात पैसा जात होतो आणि मग अशा ह्याच्यामुळं काय होतंय की विकसनशील राष्ट्रांची प्रगती होत नाही असं म्हणायला लागतं. तर आता आपण आज काय बघितलं की जागतिकीकरण म्हणजे काय आणि राज्य व्यवस्थेवरती त्याचा कसा परिणाम होतो हे थोडंसं पाहिलं. पुढच्या तासाला आपण एकंदरीतच स्टेटचे जे वेगवेगळ्या थिअरीज आहेत, राज्याच्या वेगवेगळे सिद्धांत, ते आपण शॉर्टमध्ये बघूयात पुढच्या तासाला. म्हणजे हा पेपर आपला पूर्ण होईल. ओके, तोपर्यंत